हॅलो मित्रांनो, जय भोले, बम बम बोले, ओम नमः शिवाय. कसे आहात माझ्या भावांनो बहिणींनो? मी आत्ताच दुकानातून आलोय. तोंडात पाय धुतले, केस विसरते, एवढ्या दुकानातून आलोय. मी घरी आल्यानंतर डोकं धुतोय, लय घालवतं डोकं दिवसभर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर समजा आपण डोकं जर धुतलं ना, दिवसभर काम केलेलं असतं, धुळण ते जाते ना, आणि बिना साबणीचं जर धुतलं डोकं तर टक्कल पडत नाही. माझं म्हणजे माझं इथं मधीले टक्कल पडलं होतं ह्याच वगैरे. पण आता आहे का केस वाढले ते मध्ये. पहिले मधीले टक्कल म्हणजे विरळ जातं डोकं, त्याच्यामुळं मग आता केस दाट झालेत. आणि तिकडून येताना पत्नी म्हणली की आपल्याला काहीतरी खायला आणा. मग मी जिलेबी आणि वडापाव घेऊन आलो खाण्यासाठी. आणि पोरीला पण माझी जिलेबी आणि वडापाव खूप आवडतात. ठीक आहे, त्याची खाली बघा, माझा विचार सुद्धा नाही केला त्यांनी. ठीक आहे, बसलो खायला. दोन लेकरं म्हणले का पप्पा खातो मी पुढं काय. कशी म्हणते, छान आहे म्हणते. तिकडे बघा, ती आमची मॅडम ती मोबाईल मध्येच असते. मोबाईल मध्येच असते मित्रांनो. ते आमचा संसार आहे, काय करतात आता. मुलगी कशी खाती. छान आहे जिलेबी. जिलेबी पण चांगली मित्रांनो, या खायला. जिलेबी आणली, वडापाव आणले. यांना आवडत ना वडापाव लेकरांना. आज रविवार होता म्हणून मग वडापाव जिलेबी घेऊन आलो मी. येता येताना म्हणले जिलेबी वडापाव आणले. पोरीची भाषा मला काय कळत नाही, काय कळते, काय म्हणते काय नाही कळत नाही मित्रांनो. कशा तुम्ही? बरे आहेत का मित्रांनो, भावांनो बहिणींनो? कशा आहात तुम्ही? झालं का चहा पाणी? तर चला आता मी एवढं खाऊन घेतो थोडंफार. पुन्हा आपण भेटू बरं का भावांनो बहिणींनो. तर चला माझ्या बहिणी भावांनो, बाय बाय.